पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। कोयना नदीची पाणी पातळी वाढणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी काल रात्री 12 वाजल्यापासून कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फुटांवरून 4 फुटांपर्यंत उघडण्यात आले आहेत। यामुळे 22,470 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे। याशिवाय कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट कार्यरत असून त्याद्वारे 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे कोयना नदीमध्ये एकूण 23,520 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे। पुढील काळात पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार सांडव्यावरील विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो। त्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे। नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये किंवा नदीकाठावर गर्दी करू नये। तसेच नदीकाठावरील गावांचे ग्रामप्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि परिस्थितीवर सतत लक्ष ठेवावे। ही सूचना कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांच्या कार्यकारी अभियंत्यांनी जारी केली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड।